पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शेतीतून आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग दाखवणारे प्रयोगशील शेतकरी म्हणजे राजेश बाबूराव उगिले. कृषी शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष शेतीत करत त्यांनी ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, आधुनिक जलव्यवस्थापन आणि विविध पीक प्रयोगांच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा दिली. ऊस, केळी, सोयाबीन यांसह दुग्ध व्यवसायाची यशस्वी सांगड घालत त्यांनी उत्पादन वाढीसोबतच खर्च आणि मनुष्यबळही कमी केले. शेततळे, शीतगृह, मुरघास निर्मिती आणि थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या प्रयोगातून त्यांनी शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला. कृषी अधिकारी म्हणूनही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राजेश उगिले यांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी राजेश उगिले, BSc ॲग्री, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याहून 92 ते 96 साली ग्रॅज्युएट झाल्यानंतर MSc डेअरी करून मी अहमदपूर येथे स्थायिक होण्यासाठी आलेलो होतो. अहमदपूरमध्ये आलेल्यावर आमच्या घरी पारंपरिक शेती चालू होती. शेतीमध्ये नवीन प्रयोग करून शेतीत कसं उत्पन्न वाढवता येईल ह्याचा मी सतत प्रयत्न करत राहिलो. मग ठिबक सिंचन आणून त्याच्यामध्ये ऊसामध्ये मॅक्झिमम उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला. 60-70 पर्यंत गेलो त्याच्यात पण. आणि उत्पन्न वाढवत असताना पुन्हा 2004 साली मला शेती विभागाचं सिलेक्शन होऊन शेती विभागामध्ये कृषी सहाय्यक पदावर रुजू झालो. नोकरी आणि शेती दोन्ही सांभाळत शेतीमध्ये चांगला प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. 2021-22 नंतर मी केळीकडे वळलो आणि एकरी 20 एकरची केळीची लागवड केली. केळी लागवड करत असताना त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब देण्यासाठी 22 मुरा म्हशी सांभाळल्या आणि त्या म्हशीचं मलमूत्र एकत्र करून ते सगळं केळीला कसं जाईल ते टँकमधून मी केळीला सप्लाय केला. रासायनिक खताची जोड देत सेंद्रिय खत पण त्याला दिला. त्याच्यामुळे केळीचं मॅक्झिमम उत्पन्न आलं. पण बाजारात भाव पडल्यामुळे मला काही पैसे झाले नाहीत त्याच्यासाठी मग मी स्वतःच्या शेतातच रायपनिंग चेंबर बनवला आणि रायपनिंग चेंबरमधून स्वतः केळी पिकून अहमदपूरला स्टॉल लावून विकायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडंफार लेवल झालं आणि अशा पद्धतीने मग ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं केळी काही टिकू शकलो नाही आणि मग तूर आणि सोयाबीनकडे वळलो. सोयाबीन आणि तुरीला पण सेंद्रिय खत आणि रासायनिक खत दोन्हीची जोड चालू आहे आणि मॅक्झिमम उत्पन्न येईल अशी आशा आहे. माझ्या या कामाची दखल घेऊन एकमत परिवाराने जो मला पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार.